सोलापुरातील कल्याण नगर भाग 2 परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16,39,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी चंद्रकांत शिवबाळा भांजे वय 67 यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे। भांजे हे सेवानिवृत्त अधिकारी असून ते पुणे येथे मुलीकडे गेले होते, तर त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त जळगाव येथे गेला होता। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी 25 मे रोजी रात्री 8:30 ते मंगळवारी पहाटे 5:54 या कालावधीत घरफोडी केली। चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजा तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून 1,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 21 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 16,39,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। मुलगा घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।